वर्किंग काय सांगितलं तुम्हाला मी ls कमांड शो द ऑल द फाइल्स अँड डायरेक्टरी इन युअर सिस्टम. म्हणजे आपल्या सिस्टममध्ये आपण किती फाईल क्रिएट केल्या, किती डायरेक्टरी क्रिएट केल्या, सॉफ्ट लिंक, हार्ड लिंक, त्यानंतर तुम्ही अजून शेल स्क्रिप्टिंग करणार, प्रोग्रामिंग करणार. तर या सर्व फाईल तुम्हाला ls कमांड फक्त एवढी रन केली की तुम्हाला पूर्ण फाईल तुमचा डेटा, जो काही डेटा त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये, पर्टिक्युलर डायरेक्टरीमध्ये प्रेझेंट असेल, तो पूर्ण तुम्हाला डेटा शो करण्याचं काम करतो. त्यानंतरची कमांड असतं ls-a. ls-a मीन्स वॉट दॅट की तुमच्या फाईलमध्ये जे काही हिडन फाईल असतील ते आपण शो करण्याचं काम करतो. तर बघा इथं डॉट 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 नावाचे काहीतरी समथिंग फाईल्स आहेत, ओके, त्या काही शो होत नाही. तर त्या ज्या काही हिडन फाईल असतात त्या शो करण्याचं काम करतं ls-a कमांड. आता आपण नॉर्मल फाईल तर क्रिएट केलीच आहे, राईट. तर हिडन फाईल कशी क्रिएट करतात ते आपण बघूयात इन शॉर्टमध्ये, नंतर आपण डायरेक्टरीकडे जाऊया. ओके, तर हिडन फाईल क्रिएट करण्यासाठी सिम्पल कॅट कमांड यूज करू शकता तुम्ही, टच कमांड, vi कमांड आणि nano कमांड, चारही कमांड यूज करू शकता. फक्त काय करायला लागते, आपण जसं कॅट कमांड काय केलं होतं, ग्रेटर दॅन आणि त्यापुढे फाईलचं नाव, राईट, F9, त्यापुढे फाईलचं नाव. ओके, तर ही झाली नॉर्मल फाईल तुमची. आणि या फाईलला जर तुम्हाला जर कन्वर्ट करायचं असेल हिडन फाईलमध्ये, तर ओनली त्या फाईलपुढे डॉट लिहायचं. काय करायचं, फक्त ओनली त्या फाईलपुढे डॉट लिहायचं. ही फाईल ॲज अ हिडन फाईल तुम्हाला कन्सिडर होईल. आपण बघूया त्यामध्ये हाय मी फक्त इतका कंटिन्यू करतो आणि याला सेव्ह करतो. आता ls करणार तेव्हा मला इथं F9 फाईल दिसणार नाही. हे बघा याच्यामध्ये abc.txt आहे, f1.txt, f10, f2, f3, f4, 5, 7, 8. F9 फाईल तुम्हाला इथं शो होणार नाही. F9 फाईल कुठे तुम्हाला होणार, ls-a तुम्ही जेव्हा करणार त्यावेळेस तुम्हाला F9 फाईल शो होणार. सो जेव्हा पण तुम्ही हिडन फाईल तुम्हाला क्रिएट करायची असेल त्यावेळेस फक्त त्या फाईलच्या पुढे डॉट लिहायचं. जशी तुम्ही नॉर्मल फाईल क्रिएट करता टचनी, vi किंवा नॅनोनी, वॉट एव्हर द फाईल क्रिएशन यू हॅव टू डन, दॅट टाइम यू हॅव टू ओनली पुट द डॉट इन फ्रंट ऑफ द फाईल. तुम्हाला फक्त त्या फाईलच्या पुढे डॉट लिहायचा आहे. ती फाईल ऑटोमॅटिकली तुमची कन्व्हर्ट होईल तुमच्या हिडन फाईलमध्ये. आणि जर तुम्हाला हिडन फाईल शो करायची असेल त्यावेळेस तुम्हाला ls-a कमांड चालवायला लागेल. ओके, ls-a कमांड तुम्ही चालवा. तुमचं जे काही हिडन फाईल तुम्ही ज्या क्रिएट केलेल्या आहे त्या पूर्ण फाईल तुम्हाला शो होतील, प्लस तुमच्या नॉर्मल फाईल पण तुम्हाला शो होतील. ओके, क्लिअर झालं इथं हिडन फाईल कशी क्रिएट करायची इथं? येस अक्षय, ऐश्वर्या. येस सर. ओके, सो आपण आज बघणार होतो की फोल्डर कसे क्रिएट करायचे. ओके, सो फोल्डर क्रिएट करण्यासाठी सिम्पल आहे. mkdir ही कमांड टाकायची. mk मीन्स मेक, dir मीन्स डायरेक्टली. mkdir आणि त्यापुढे त्या डायरेक्टरीचं नाव. ओके, सपोज मी आता डायरेक्टरी 1 करतो, ओके, आणि एंटर करतो. आता ls करणार मी तर माझी डायरेक्टरी 1 क्रिएट झालेली दिसते मला. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही फोल्डर क्रिएट करू शकता. आणि आता जर तुम्हाला फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर क्रिएट करायचे, मीन्स फॉर दॅट इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ फोल्डर आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये सब फोल्डर क्रिएट करायचे, त्यावेळेस कमांड तुमची mkdir-p. त्यानंतर जे फोल्डर तुम्हाला क्रिएट करा डायरेक्टरी 2, आणि त्या डायरेक्टरी 2 ह्या फोल्डरच्या आतमध्ये काही फोल्डर क्रिएट करायचे, समजा डायरेक्टरी 3, डायरेक्टरी 4. तर ls केलं मी तर मला बघा इथं फक्त डायरेक्टरी 2 दिसते. इथं जे काही हे जे पॅरेंट फोल्डर आहे, प्रायमरी फोल्डर जे आपलं आहे पॅरेंट फोल्डर, तेच फोल्डर फक्त तुम्हाला शो होणार इथं. आणि या फोल्डरच्या आतमध्ये डायरेक्टरी 3 आणि डायरेक्टरी फक्त dir नावाचं एक फोल्डर आहे. ते फोल्डर केव्हा दिसणार, जेव्हा आपण या फोल्डरच्या आतमध्ये मूव्ह होणार तेव्हा. ओके, सो mkdir कमांड इज यूज टू क्रिएट द न्यू डायरेक्टरी. ओके, न्यू डायरेक्टरी क्रिएट करण्यासाठी आपण mkdir कमांडचा यूज करतो. mkdir ने तुम्ही मल्टिपल फोल्डर पण क्रिएट करू शकता. mkdir डायरेक्टरी 4, डायरेक्टरी 5. ls केलं मी ते बघा डायरेक्टरी 4 आणि डायरेक्टरी 5 इथं क्रिएट झालेलं आहे. ओके, आणि डायरेक्टरी 4 आणि डायरेक्टरी 5 च्या आतमध्ये जर तुम्हाला फोल्डर क्रिएट करायचं असेल त्यावेळेस तुम्ही -p यूज करायचं, त्यानंतर त्या डायरेक्टरीचं नाव आणि त्यानंतर डायरेक्टरीच्या आतमध्ये तुम्ही बरेचसे फोल्डर क्रिएट करू शकता. ओके, सो दिस इज अबाउट द हाऊ टू क्रिएट द फोल्डर. ओके, त्यानंतरचा पार्ट असतो तुमचा की एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये मूव्ह कसं करणार. मीन्स वॉट दॅट आता तुमच्याकडे फोल्डर आहे, एक सपोज डायरेक्टरी 1 नावाचं एक फोल्डर आहे आणि तुम्ही ह्या करंट फोल्डरमध्ये वर्क करताय. आता तुम्हाला जायचं आहे डायरेक्टरी 2 मध्ये. ओके, या फोल्डरमध्ये तुम्हाला जम्प करायला. ओके, या फोल्डरमध्ये तुमचं काम कंप्लीट झालं आहे. तुम्हाला या फोल्डरमध्ये जाऊन काहीतरी फोल्डरमध्ये फाईल क्रिएट करायची आहे, स्क्रिप्टिंग बनवायची आहे. त्यावेळेस तुमची कमांड असतं cd कमांड. cd मीन्स वॉट दॅट चेंज द डायरेक्टरी. ओके, c मीन्स चेंज अँड dir मीन्स डायरेक्टरी. ओके, सो cd command is used to move from one directory to another directory. It's only command cd command. ओके, तर तुम्ही फक्त तुमच्या टर्मिनलवर जर cd लिहिलं, आता मला समजा cd लिहिलं मी आणि cd वरून मला कुठं जायचं आहे डायरेक्टरी 1 मध्ये. आपण डायरेक्टरी 2 केली. ओके, ठीक आहे, डायरेक्टरी 2 मध्ये जाऊ आपण. ओके, डायरेक्टरी 2 च्या आतमध्ये डायरेक्टरी 3 आपण ऑलरेडी क्रिएट केली आहे, तुम्हाला तिथं शो होईल. ते तुम्हाला डायरेक्टरी 2 मध्ये मूव्ह व्हायचं आहे. तुम्ही तिथं काय करणार, डायरेक्टरी 2 ओनली. ओके, आणि एंटर करणार. हे बघा इथं तुम्हाला दिसतं मी आधी ऑगस्ट नावाच्या फोल्डरमध्ये होतो, इथं ऑगस्ट दिसतं तुम्हाला आणि तिथं डायरेक्टरी 2 दिसतं तुम्हाला. इथं तुम्ही पाथ पण चेक करू शकता. पाथ चेक करण्यासाठी कमांड असतो pwd, की तुम्ही आता करंट वर्किंग डायरेक्टरी कुठली आहे तुमची ते तुम्हाला दाखवतो.
हे बघा मी होममधून शैलेश नावाच्या फोल्डरमध्ये आलो, शैलेशमधून ऑगस्ट नावाच्या फोल्डरमध्ये डायरेक्टमध्ये काम करतो आणि आता डायरेक्टरी 2 मध्ये वर्क करतो. आणि डायरेक्टरी 2 मध्ये जर मी बघितलं एलएस करून बघा डायरेक्टरी 3 नावाची जे काही आपण डायरेक्टरी बनवली होती इथं ते इथं प्रेझेंट दिसतं. ओके, ती डायरेक्टरी तुम्हाला इथं शो होणार नाही आणि डायरेक्टरी पण हे जे DIR मी शो केलेलं आहे हे पण तुम्हाला इथं शो होणार नाही कारण ते कशाच्या आतमध्ये आहे, डायरेक्टरी 3 च्या आतमध्ये आहे. आणि डायरेक्टरी 3 च्या आतमध्ये जर मूव्ह करायचं असेल तर CD डायरेक्टरी 3. इथं बघा तुम्ही डायरेक्ट ऑगस्ट म्हणून डायरेक्ट 2 मध्ये गेलो, 2 मधून डायरेक्टली 3 मध्ये आलो. आता जर इथं एलएस केलं मी इथं DIR नावाचं फोल्डर दिसतं मला. ओके, तर अशा प्रकारे आपण एका डायरेक्टरीमधनं दुसऱ्या डायरेक्टरीमध्ये मूव्ह होतो. आणि हे झालं समजा आता मी आता DIR मध्ये मूव्ह होतो. ओके, इथं बघा तुम्हाला DIR दिसते. PWD चेक केलं मी आता तुम्हाला माझा पूर्ण पाथ दिसतो की मी आता कुठल्या वर्किंग डायरेक्टरीमध्ये आहे. जे तुमचं लास्ट असते ते तुमची प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. ओके, याचा फुल फॉर्मच काय तो दिलेला PWD मीन्स प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी PWD. ओके, सो PWD कमांड इज यूज टू शो द युअर करंट पाथ. तुमचा जो काही करंट पाथ असेल तो शो करण्याचं काम करते PWD कमांड. आणि CD कमांडचा यूज असतो तुम्ही जर एका डायरेक्टरीमध्ये दुसऱ्या डायरेक्टरी जर तुम्हाला मूव्ह करायचं असेल त्यावेळेस CD कमांडचा आपण यूज करतो. आता झालं आपण वन डायरेक्टरी पुढे गेलो म्हणजे दुसऱ्या डायरेक्टरीमध्ये आपण जम्प केलं. आता सपोज मला वन डायरेक्टरी मागं यायचं आहे मीन्स दॅट की मला आता ह्या डायरेक्टरीमधनं डायरेक्टरी 3 मध्ये यायचं आहे. ओके, त्यासाठी तुम्ही करू शकता CD डॉट डॉट मीन्स दॅट एक डायरेक्टरी आपण मागवलो. CD 2 डॉट लिहिले आपण स्पेस देऊन तर एक डायरेक्टरी आपण मागायला. हे बघा CD केलं मी 2 डॉट लिहिले. मी आधी DIR मध्ये होतो, आता मी डायरेक्टरी 3 मध्ये आलो. आता इथं जर तुम्ही PWD तुमचा पाथ चेक केला तुम्हाला दिसणार तुम्ही डायरेक्टरी 1 मधून DIR मधून डायरेक्टरी 3 मध्ये आला म्हणजे एक स्टेप मागाला. तर तुम्हाला 2 स्टेप मागायचं आहे म्हणजे सपोज मला हे डायरेक्टरी 3 मधनं डायरेक्टरी 2 स्किप करून डायरेक्टली ऑगस्ट मध्ये यायचं. येस, हॅलो अक्षय तुमचा माईक ऑफ ठेवा. ओके, सपोज मला 2 स्टेप मागायचा आहे मीन्स दॅट की आपण आता एक सिंगल स्टेप मागं गेलो CD डॉट डॉट. आता मला जर 2 स्टेप मागायचं असेल मीन्स दॅट डायरेक्टली 3 मध्ये डायरेक्टली जम्प करायचं आहे ऑगस्टमध्ये तर त्यावेळेस तुम्ही करू शकतो CD डॉट डॉट फॉरवर्ड स्लॅश आणि डॉट डॉट. अशा प्रकारे तुम्ही किती पण फॉरवर्ड स्लॅश यूज करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जितके डायरेक्टली मागायचं असेल. आता मी डायरेक्टली मला ऑगस्टमध्ये यायचं तुम्ही घेणार CD डॉट डॉट कारण की 2 डायरेक्टरी आहेत 1 आणि 2 म्हणून काय लिहिलं मी डॉट डॉट फॉरवर्ड स्लॅश डॉट डॉट. ओके, आणि एंटर केलं. हे बघा मी ऑगस्टमध्ये आलो डायरेक्टली. ओके, इथं डायरेक्टली 3 मध्ये होतो. डायरेक्टली 3 मधनं डायरेक्टली मी स्किप केली म्हणजे 2 डायरेक्टरी मी मागं आलो आणि डायरेक्टली ऑगस्टमध्ये मी आता सध्याच्या वर्किंग डायरेक्टरीमध्ये आलो. तर अशा प्रकारे आपण एक डायरेक्टरी पुढे जाऊ शकतो, एक डायरेक्टरी मागं येऊ शकतो, 2 डायरेक्टरी मागू शकतो. डायरेक्टली होम डायरेक्टरीमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. सपोज आता मी इथं CD अशा प्रकारे पण तुम्ही जाऊ शकता. डायरेक्टली जर तुम्हाला डायरेक्टली 3 मध्ये यायचं असेल ओके किंवा डायरेक्टरीमध्ये यायचं असेल तुम्हाला ह्या फोल्डरमध्ये तर त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे हे करणार डायरेक्टरी 2 डायरेक्टरी 3 आणि त्याच्या आतमध्ये तुमची आहे डायरेक्टरी 2 डायरेक्टरी त्यामध्ये आहे डायरेक्टरी. अशा प्रकारे पण तुम्ही डायरेक्टरी 3 आणि डायरेक्टरी अशा प्रकारे पण तुम्ही डायरेक्टली जम्प करू शकता. बट तुम्हाला प्रत्येक डायरेक्टरी अंदर एक फॉरवर्ड स्लॅश द्यावा लागतो तेव्हाच तुम्ही त्या डायरेक्टरीच्या आतमध्ये मूव्ह होऊ शकता. आणि सपोज तुम्हाला आता डायरेक्टली जम्प करायचं आहे तुमच्या होम डायरेक्टरीमध्ये मीन्स दॅट की तुम्हाला आता डायरेक्टली तुमच्या होम डायरेक्टरीमध्ये यायचं असेल. आता इथं बघू आपण PWD जर चेक केलं मी तर तुम्हाला डायरेक्टली शैलेश नावाच्या फोल्डरमध्ये मला डायरेक्टली जम्प करायचं मीन्स जो की माझा युजर आहे जो की मी फर्स्ट युजर माझा क्रिएट केला आहे ज्याच्याने माझी सिस्टीम लॉग इन झाले तुम्हाला डायरेक्टली इथे यायचं व्हिजिट करायचं. तुम्ही डायरेक्टली CD आणि अशा प्रकारे सिम्बॉल एक्सप्लेनेशनचा सिम्बॉल देऊन तुम्ही डायरेक्टली होम याच्यामध्ये येऊ शकता. PWD जर चेक केली मी तर बघा डायरेक्टली शैलेशमध्ये आलं. तर हे जे कमांड्स आहेत मी याचे तुम्हाला नोट्स तर पाठवणारच आहेत त्याच्यानुसार तुमची प्रॅक्टिस होईल प्रॉपरली. पण प्रत्येक कमांडचं फंक्शन समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मीन्स दॅट जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला प्रत्येक कमांड रन करून कोणी विचारत नाही. ओके, तर तुम्हाला त्याचं फंक्शन विचारते मीन्स दॅट जर LS कमांड जर विचारले तुम्हाला तर LS कमांडचं फंक्शन विचारणार व्हॉट इज द फंक्शन ऑफ LS कमांड. सो LS कमांडचं फंक्शन काय शो द फाईल्स अँड डायरेक्टरी इन युअर सिस्टम. त्यानंतर तुम्हाला CD कमांड विचारणार CD कमांडचं फंक्शन विचारणार. CD कमांड इज यूज टू चेंज द डायरेक्टरी मीन्स दॅट इफ यू वॉन्ट टू मूव्ह फ्रॉम वन डायरेक्टरी टू अनदर डायरेक्टरी दॅट टाइम वी यूज द CD कमांड और इफ यू वॉन्ट टू बॅक द डायरेक्टरी दॅट टाइम वी ऑल्सो यूज द CD कमांड. ओके, त्यानंतर MKDR कमांडचा यूज समज MKDR कमांड इज यूज टू क्रिएट द फोल्डर्स इन युअर डायरेक्टरी इन युअर सिस्टम मीन्स दॅट इफ यू वॉन्ट टू क्रिएट द मल्टिपल फोल्डर इफ यू वॉन्ट टू क्रिएट द सब फोल्डर इन अ प्रायमरी फोल्डर दॅट टाइम वी यूज द MKDR कमांड. तर अशा प्रकारे तुम्हाला पर्टिक्युलरली एक्सप्लेन करावं लागतं ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कोणी तुम्हाला असं म्हणजे टर्मिनल ऑन करून तुम्हाला प्रॅक्टिस कोणी विचारणार नाही. हां, जेव्हा तुमचा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होतो त्यावेळेस तुम्हाला खाली एक चॅट बॉक्स असतो. चॅट बॉक्समध्ये तुम्हाला एखादी कमांड विचारली मीन्स वाटतं त्यांनी विचारलं की तुम्ही पाथ कसा चेक करणार तुमच्या तर राईट द कमांड इन अ बिलो चॅट बॉक्स फॉर शो द करंट पाथ. त्यावेळेस मग तुम्हाला अशा प्रकारे PWD वगैरे रन करून तुम्हाला तुमचा पाथ दाखवावा लागतो. ओके, तर हे झालं तुमचं की हाऊ टू क्रिएट द
फोल्डर अँड हाऊ टू मूव्ह फ्रॉम वन फोल्डर टू अनदर फोल्डर. क्लिअर आहे इथपर्यंत? ऐश्वर्या? क्लिअर आहे सर. तर ह्या झाल्या फाईल क्रिएशन आणि फोल्डर क्रिएशन. आणि त्यानंतर चेंज द डायरेक्टरी मीन्स वॉट दॅट वन डायरेक्टरी टू अनदर डायरेक्टरीमध्ये आपण कशा प्रकारे मूव्ह होतो. त्यानंतरचा पार्ट येतो, सपोज आता समजा तुमच्या त्याच्यामधल्या फाईल्स बनवल्या तुम्ही. आता जसे काही ह्या फाईल्स आहेत, तर या फाईल्सला मला काही बऱ्याचशा फाईल मी टचनी सांगितले तुम्हाला की टचनी आपण बऱ्याचशा फाईल क्रिएट करतो. का क्रिएट करतो? कारण की जर सपोज तुम्हाला एका फाईलमधला डेटा दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करायचा असेल, आता सपोज याच्यामध्ये cat f1.txt, तर या फाईलमध्ये काही डेटा आहे. ओके, सो या फाईलमधला डेटा मला सपोज दुसऱ्या एखाद्या फाईलमध्ये, सपोज आता cat f2 करतो, या फाईलमध्ये डेटा नाही आहे, मला ॲज इट इज या फाईलमधला डेटा सेम टू सेम f2 मध्ये कॉपी करायचा आहे. तर त्यावेळेस आपण काय करणार? कॉपी कमांड यूज करणार. मीन्स वॉट दॅट कॉपी द वन फाईल डेटा टू अनदर फाईल डेटा. त्यावेळेस आपण कमांड यूज करतो सीपी कमांड. ओके, सीपी मीन्स वॉट दॅट कॉपी कमांड. एकदम सिम्पल कमांड याच्यामध्ये. सीडी मीन्स वॉट दॅट चेंज द डायरेक्टरी. MKDR मीन्स मेक द डायरेक्टरी. ओके, आणि फाईलसाठी आपण काय करतो? कॅट, टच, व्ही आणि नॅनो कमांड. ओके, सो इतक्या सिम्पल कमांड्स आहेत लिनक्सच्या. ह्या जे काही बेसिक कमांड्स आहेत त्या खूप सिम्पल कमांड्स आहेत. त्यानंतर तुमचे थोड्या हार्ड कमांड चालू होतील. मीन्स वॉट दॅट शेल स्क्रिप्टिंगचे कमांड्स झाल्या. त्यानंतर परमिशन्स कशा आपण अलोकेट करतो, युजर कशी क्रिएट करतो. ओके, त्यानंतर तुमचे हार्ड कमांड थोड्या पुढे कमांड्स आहेत तुमच्या. पण सिंटेक्स खूप एकदम इझी सिंटेक्स आहे. मीन्स वॉट दॅट जर तुम्ही 1-2-3 वेळा जर प्रॅक्टिस केली आहे सिंटेक्सची, तर तुम्ही इझिली याच्यामध्ये हँड्स ऑन होऊ शकता लिनक्समध्ये. ठीक आहे, मेन कमांड्स तुमच्या ज्या स्क्रिप्टिंगच्या प्रोग्रामिंगमध्ये थोडं तुम्हाला हार्ड जाईल. बाकी तुमच्या कमांड ज्या आहेत AWK, सेड कमांड, ग्रिप कमांड, ह्या ज्या कमांड्स आहेत त्याचा फक्त तुम्हाला वे ऑफ एक्सप्लेनेशन मीन्स वॉट दॅट तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचं आहे ह्या जरी तुम्हाला एक्सप्लेन करता आलं की तुम्ही त्या कमांडला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करू शकता ॲट अ टाइम ऑफ इंटरव्ह्यू. ओके, सो आपल्याला काय करायचं आता? ह्या सपोज आपण ज्या फाईल्स बनवल्या आहेत, ओके, त्या फाईलमधला डेटा आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी मीन्स सीपी कमांड यूज करतो आपण कॉपी करण्यासाठी. त्यामध्ये पहिले फाईल 1, ज्या फाईलचा तुम्हाला डेटा कॉपी करते फाईल फर्स्ट लिहावं लागतं, आणि ज्या फाईलमध्ये तुम्हाला पेस्ट करायचं आहे ती फाईल सेकंड नंबर लिहावं लागतं. इतका सिंटेक्स आहे सीपी कमांडचा. हे बघा, आता आपला फाईलमध्ये कुठल्या f1.txt मध्ये डेटा आहे. ओके, या फाईलमध्ये आपल्या डेटा आहे. या फाईलमधला डेटा आपल्याला या फाईलमध्ये cat f2 मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, सो मी काय करतो? सीपी, आणि त्या फाईलमधला डेटा मला कॉपी करायचा आहे. मीन्स वॉट दॅट f1.txt या फाईलमधला मला डेटा कॉपी करायचा आहे. सीपी f1.txt. त्यानंतर कुठल्या फाईलमध्ये मला पेस्ट करायचा आहे? f2 मध्ये. तर f2चं नाव लिहिणार. सिम्पल. सीपी f1.txt आणि f2 एंटर करणार. आता जर मी चेक केलं cat f2, तर मला सेम ॲज इट इज माझा डेटा जो आहे तो प्रेझेंट झालेला दिसतो सीपी मध्ये, f2 मध्ये पण. तशाच प्रकारे तुम्ही कुठल्या पण फाईलमधला डेटा कुठल्या पण फाईल्समध्ये कॉपी करू शकता विथ द हेल्प ऑफ सीपी कमांड. सीपी कमांड इज यूज टू कॉपी फ्रॉम वन फाईल टू अनदर फाईल डेटा. ओके, त्यानंतर असते तुमचं कट पेस्ट. जसं आपण विंडोजमध्ये बघतो की आपण डायरेक्टली काय करतो? Ctrl+X करतो आणि Ctrl+V करतो, आणि कॉपीसाठी Ctrl+C करतो आणि Ctrl+V करतो. तर यामध्ये काय करावं? तुम्हाला काही कमांड्स रन करावं लागतं. जशी आपण आता याच्यामध्ये सीपी कमांड बघितली कॉपी करण्यासाठी, तशाच प्रकारे जेव्हा आपण कट पेस्ट करतो त्यावेळेस कमांड असते MV कमांडनं काय होतं? जे की तुमची प्रिव्हियस जे ज्या फाईलमध्ये तुम्हाला डेटा मूव्ह करायचा ते फाईल तुमच्या याच्यामध्ये रिमूव्ह होऊन जाते, आणि तो डेटा पेस्ट होतो तुमच्या ज्या फाईलमध्ये तुम्ही जो पेस्ट केला त्या फाईलमध्ये. मीन्स वॉट दॅट की आता सपोज f1.txt नावाची फाईल आहे, cat f1.txt. तर या फाईलमधला डेटा मला जर मूव्ह करायचा आहे सपोज F3 मध्ये, आपण बघू cat F3 बघू, F3 मध्ये डेटा नाही आहे आता अवेलेबल. ओके, तर या फाईलमध्ये जर डेटा मला मूव्ह करायचा आहे, मीन्स वॉट दॅट कट पेस्ट करायचा आहे, तर या फाईलमधला डेटा जो आहे ना हा पूर्ण इथनं रिमूव्ह होऊन जाईल. मीन्स वॉट दॅट की f1.txt नावाची फाईलच इथनं मूव्ह होऊन जाईल, आणि ही फाईल ॲज इट इज जशीच्या तशी पेस्ट होणार F3 मध्ये. F3 मध्ये आपण पेस्ट करूया. त्यासाठी सिम्पल कमांड असतं MV, आणि ज्या फाईलचं तुम्हाला डेटा कॉपी पेस्ट कट पेस्ट करायचं त्या फाईलचं नाव f1.txt, आणि कुठं पेस्ट करायचं आहे? F3 मध्ये. ओके, एंटर केला. ओके, कमांड रन सक्सेसफुली. इथं एरर नाही आली तर समजा तुमची कमांड रन झाली. ओके, आता मी चेक करतो, LS करतो मी. आता LS केल्यानंतर बघायचं तुम्हाला f1.txt नावाची इथं फाईल इथं शो होतच नाही, कारण की काय झालंय? त्या फाईलमधला डेटा जो होता तो पूर्ण आपण ही जी पूर्ण फाईलच आहे ही फाईल आपण F3 मध्ये मूव्ह केली आहे. तर मी F3 मधला डेटा बघतो, cat F3. हे बघा, पूर्ण ॲज इट इज जो डेटा होता तो डेटा इथं पेस्ट झालेला आहे. सो MV कमांड इज यूज फॉर कट पेस्ट अँड CP कमांड इज यूज फॉर कॉपी अँड पेस्ट. कॉपी म्हणजे काय होतं की तुमची एक्झिस्टिंग फाईल जी तुम्हाला कॉपी करायची आहे ती ॲज इट इज तिथं राहतो प्रेझेंट, जसं आपण विंडोजमध्ये पण बघतो. आणि लिनक्समध्ये काय होतं? लिनक्समध्ये पण सेम जसं आपण कॉपी करतो CP कमांड यूज करतो, तिथं आपण डायरेक्टली Ctrl+C करतो. ओके, आणि इथं जेव्हा आपण कट पेस्ट करतो विंडोजमध्ये Ctrl+X करून काय होतं? तिथली जी फाईल आहे ती फाईल पूर्ण त्या फोल्डरमधून रिमूव्ह होतं आणि दुसऱ्या फोल्डरमध्ये आपण पेस्ट करतो.
राईट. तर तशाच प्रकारे आपण इथं काय केलं, एका फाईलमधला डेटा पूर्णच्या पूर्ण कट केला आणि दुसऱ्या फाईलमध्ये आपण पेस्ट केला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सीपी कमांड अँड एमव्ही कमांड. या 2 कमांड खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या याच्यामध्ये, कारण की आपण बरेचसे वेळा काय करतो, डेटाबेसमध्ये बरेचसे फाईल क्रिएट करून ठेवतो. तर त्यावेळेस काय करतो, टचने आपण फाईल क्रिएट करतो, कारण की आपल्याला वाटतं की एखाद्या डेटाबेसमध्ये आपल्याला काही डेटा पेस्ट करायचा असेल, तर त्यावेळेस ह्या फाईल ज्या आहेत बनवून ठेवलेल्या, त्यावेळेस परत फाईल क्रिएट करण्याची काही आपल्याला नीड लागणार नाही. ओके, तर आपण काय करतो, डायरेक्टली आपण काय करतो, त्या फाईलमधला डेटा इकडचे जे फाईल बनवलेले असतो ऑलरेडी, त्या फाईलमध्ये डायरेक्टली आपण काय करतो, कट पेस्ट करतो किंवा कॉपी पेस्ट करतो. तर त्यासाठी आपण मोस्ट ऑफ द टाइम सीपी आणि एमव्ही कमांडचा यूज करतो. जर तुम्हाला ती फाईल एक्झिस्टिंग फाईल नको असेल, ओके, डायरेक्टली तुम्हाला मूव्ह करायचं असेल, तर आपण डायरेक्ट एमव्ही कमांड यूज करणार. आणि जर तुम्हाला एक्झिस्टिंग फाईल पण हवी आहे आणि तो डेटा दुसऱ्या फाईलमध्ये पण ॲज अ बॅकअप तुम्हाला सेव्ह करायचा असेल, तर आपण सीपी कमांडचा मग यूज करतो. ओके, तर ह्या झाल्या तुमचे सीपी कमांड आणि एमव्ही कमांड. ओके, तर यामध्ये काही डाऊट तुम्हाला याच्यामध्ये, एमकेडीआर, त्यानंतर सीडी कमांड आणि आता आपण बघितले सीपी आणि एमव्ही. नाही सर. Subscribe and share your friends, or hopefully they have also enjoyed.